अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये महान तपस्वी कैकडी महाराजांचा 41व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ सोनगाव कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मानधन कीर्तनाचे मानधन देणारे गायक वादक गुणजन सगळ्या शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो अनारे चहा वजन आहे हे श्रीमंत हलकट खिडकी जाऊ जाते आय आय अरे सांग ना दोन चार काय मुळ्यात तू खाता का तुझं सांग दोन चार आणि मग ते मोडेल येतं चहा घेऊन केस विस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून आमुष अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत चाय एक सप्त्यामध्ये 41 वर्षामध्ये अन्नदान करणाऱ्यांचं कौतुक पहिलं करावं दोन सप्त्यात दुसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं का पंगत कोणी घालील माणसं नको का जेवाया सप्त्यात तिसरं कौतुक करावं लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत लघवीचे सुद्धा पैसे आहेत कार्यालयात गावातल्या 3000 लोकांची पंगत तरुण पोरं गावातले वाढीतात त्यांचं कौतुक का करू नये आणि हे गावातले सप्ते बिप्ते होत्या ना हे तरुण पोरामुळेच होत्या फक्त या कमिट्या फिमिट्या काही करती नाही या गावा बादल्या उचली त्यात पण प्रत्येक गावात काय झालंय जुनी मंडळी झाली नंगाट पोरांना जमूनच देती नाही पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं घाप ते पोर म्हणलं बोंबलू नको हा टाळ तू बाई वाड्या पुढे तुझ्या नादी मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नादी लागायचा नाही काय कर महाराज आता बोलू नये खरेची आई मेली नाही तर महाराज गावातला कोणताही मोठा कार्यक्रम पोरांशिवाय होऊ शकत नाही काय मत आहे तुमचं आणि पोरं करतात हे तुमच्या काल्याच्या दिवशी 10,000 लोकांची पंगत 5,000 लोकांची पंगत पोरं पटकन वाढी त्यात माईकवर नुसतं सांगितलं ना खालच्या पंक्तीला बुंदी नाही पोरं झाडं घेऊन पळतात पोरांना जरा गावांमधल्या पोरांना नुसतं वाईट म्हणत नका जाऊ पोरांना जरा सांभाळून घेत जा म्हणजे सप्त्याची मीटिंग बसली ना पोरांचं ऐकू नका पण 2-3 पोरांना बोलून घेत जा मीटिंगला तुम्हाला काय करायचं तेच करा पण पोरांना निदान जवळ घेत जा का बा आपल्याला असं जेवण करायचंय पोरांना फक्त बादल्याच उचलाय वापरायचं याला काय अर्थ आहे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 9 लोक जर असले तर 2 येड्या का होईना बाया घ्यावं लागत आहे प्युअर येड्या चाल ग बाईचा तिला विचारलं सई राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभी राहती काय झालंय महाराज मग गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 येड्या का होईना बाया घ्यावं लागतात तेव्हा इथून पुढे गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 पोरं घेत जा जुनी मंडळी जरा बाजूला सरका जरा पोरा स्वरांना करू द्या गण तुमच्या मसनात गावऱ्या गेल्या आता तरी म्हाताडे म्हणत्या इच्छा आहे फाशी घे ना तुझी इच्छा काय तोर मरतो आता ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला गेला पेनच टाकानं 6 अर्ज फाटले 6 तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही फॉर्मच संपले तर काय भरीत वय झालं विषय सोडून द्यायचा ना पोरं सोडला का आणि उलटी जुनी मंडळी काय म्हणते माहिती का त्यांना जमन का तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे रे तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील पण सगळे मिळून खा ना तुम्हीच लावून धरायचं काय तुम्हीच लावून धरायचं उलट 2 वेळा सरपंच झालेल्या माणसानं 3ऱ्यांदा फॉर्म भरू नये शानपणात त्यानं सांगावं पोरांनो आमचं बास तुमचं तुम्ही पहा अडचण आली तर मला सांगा तुमचे पोर फोटो लावतील ग्रामपंचायतीत पण लय किडा
एकदा माझी इच्छा आहे, एकदा माझी इच्छा आहे, एकदा मी सरपंच झालो ना. काला माणसं माराय होतो का तू सरपंच? नाताची बिस्किट चोरीतून तुला का आला सरपंच व्हायचं? विनोद नाही महाराज. वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधाव. वॉर्निंग बेल झाली का पुरवणी बांधाव. वय झाल्यावर माणसानं लई डोकं लावू नये. काय म्हणते तुमचं? बरं अपमानाची बाजू आहे ना. हाताने झटिका आला करायचे. तरुण पोरांना सल्ला देत जा. सप्त कमिटीचा धन्यवाद. गायक वादक जनमंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि तुमच्या 41व्या वर्षी ते महान तपस्वी कैकडी महाराजांच्या नावानं तुमच्या गावात चाललेलं विद्यालय, त्या विद्यालयावर विद्यार्थी शिकणारे शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग सगळ्यांना धन्यवाद. आणि कैकडी महाराजांच्या महान तपस्वी कैकडी महाराजांच्या 41व्या पुण्यतिथीला 5-7 गोष्टी देवाकडे मागायच्या ना. वांगाला सुरुवात करायची. ए देवा, देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. बस. बाकी कोणाला रोग नाही झाला. दुष्काळ फक्त दोघांनी भोगला. एक शेतकरी, 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला रोग नाही झाला. ऊत आलाय नोकरीवाल्याच्या पैशांना. ऊत ऊत ऊत. काचा दुष्काळ आहे नोकरीवाल्यांना? काचा दुष्काळ आहे आम्हाला? काचा दुष्काळ आहे पुतण्यांना? 15 दिवस झाले वड्याच्या पाण्यावानी पैसा चाललाय. अहो महाराष्ट्रात इतका पैसा आहे महाराज का महाराष्ट्रातलं पोलीस खातं 15 दिवस झाले पैसे सापडे ते. प्रत्येक चौकात तुम्हाला कोण उभे आता? पोलीस. बिचारे थंडी गारठ्यात रात्रीच्या गाड्या चेक करतात. हाय त्यांची कोणी दखल घेतय? जेवलंय का झोपलंय? हा, पण काय सापडू राहिले ते पैसे? अजून तर 2-4 दिवसात काय काय सापडल? एक शेतकरी वर्ग सुखी हो दे. आणि पाया पडून सांगतो, शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी वाईट आहेत. नाही तर शेतकरी सगळ्यांचा बापच आहे. एक, फक्त शेतकऱ्याचं जगणं निसर्गाच्या अधीन असल्यामुळं त्याची अक्कल बंद झाली. आणि त्याच्यामुळं तुम्हाला भांडवल झालं रे. तुम्ही सगळ्या लोकांनी कोणाचं भांडवल केलंय? शेतकऱ्याचं. फक्त भाषणं आणायचे आणि शेतकऱ्याला थोडं खुलवायचं. असं करणार आहे तसं करणार आहे. ते याड शेतकरी बिचारे ते बोलत आहे. द्यायचं नादी लावून आणि त्याचा पोऱ्या करायचा गटप्रमुख. त्याची सून करायची तालुका प्रमुख. आणि त्याची आई चालली कांदे लावाय. ते शेतकऱ्याच्या पोरांना वापरून घेतलं. 22, 23, 30 वर्षाचे टोनगे लोकांचा प्रचार करीत हिंडा. त्यात निर्लज्ज अवलादीचे. त्यांना लाजा नाही, आबरू नाही. कोणाचे भोंगे बांधीत बोंबलं दिलायचं. नालाय का? शरम बिरम वाटत का नाही? काही आपण 96 कोळी खानदान आहेत का? आभार गबार आहेत. हा, म्हशी बाजरून जागा ना. नालाय का? कोणच्याही मागं अर्ध्या सप्तीसाठी बोंबलं दिंडायचं. हे छातडाला बिल्लीला येतं. काय वांग आहे रे तुझ्याकडं? अरे फॉर्म भरायच्या दिवशी त्यांची इस्टेट जाहीर झाली. टीव्हीला आयुष्य जाईल आपलं मोजता येणार नाही एवढी आहे. आपल्याकडे काय आहे रे टोनग्या? काय आहे तुझ्याकडं? 2-4 हजाराचा मोबाईल, 2 हजाराचा बूट, छातडाला बिल्ला, पेट्रोल तर दुसऱ्याच टाकीतोय. चालला रॅलीला. पंक्चर काढाय पैसे आहेत तुझ्याकडे? अय भंगरी, जवानी वाया गेली. नालाय का? बायका मिळालं ना. फार रेंज गेली काहींची. रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला. चित्रच दिसणार. मिशा काढायच्या आणि कपडे बांडे कपडे घालून क्वाटरी प्यायच्या. नालाय का? 22 आणि 24 महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हिंदुरीकडचं कीर्तन आहे. 22ला आणि 23ला क्वाटरी प्यायच्या. नालाय का? आयुष्यभर बापाने काय पाप केलं रे तुमच्या? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झाला का नाही? कबूल व्हा. आज बाप जर पोराला खांदा देतो, जरा कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पोर जरा नीट ऐका. नालाय का? अरे मिश्या फुटल्या नाही हरमी हो तुम्हाला. मिश्या क्वाटरी प्यातो तुम्ही? अरे घमेंड असेल ना घमेंड. आय आय घमेंड असेल ना घमेंड तर फक्त घमेंड असेल ना घमेंड फक्त बापाची इस्टेट सोडा.
आणि आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवा, वर्षभर दारूचा खर्च एकटा करतो तुझ्या मी पैसे रोग हे शंभड्या रोग. तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे, तू काय पेतो? तुम्हाला ही गोष्ट विनोद वाटते? मी बोलतो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. जरा सावध व्हा. आठवा तो बाप, आठवा. बनियन मळालं तर पलटी करून घालणारा बाप आठवा. आठवा तो बाप की ज्याचं बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय, आणि बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला मोठं केलंय. आठवा तो बाप, आठवा. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाचा बाप पाणी ओततोय. आग लागली प्रेताला, आग. आणि स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली, बापानं गुडघ्यात मुडकं गुंतवलं. बाप पागल झाला, हो पागल झाला, बाप पागल. अरे आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. काय वाईट, काय पाप केलं तर त्या बापानं, ज्याचं बनियन मारलं तर त्याला पलटी करून घातले, बनियन तुटलं तर घाट मारली आणि पोरांना पाणी पाजलंय. 1 शेतकरी वर्ग सुखी हो दे. 2 हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे. 3 हिंदू धर्म टिकू दे. 4 वारकरीची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि 5 प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. आणि 6 शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. काळ्या आईची तहान मागू दे. शेतीत मोती पिकू दे. आणि शेतकऱ्याच्या झोपडीतून चांगल्या वस्तूचा आनंद येऊ दे. एवढी कडी बाबाच्या तपस्वी चरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. 1 देव सत्य आहे. 2 संत सत्य आहेत. 3 ग्रंथ सत्य आहेत. 4 जन्म सत्य आहे. 5 मृत्यू सत्य आहे. आणि 6 ज्ञान सत्य आहे. त्या सगळ्या सत्यांमधला संत सत्य काय आहेत, ते संत कसे आहेत, त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. धन्य. सशाला शिंग येतील, कासवाला केस येतील. कासवाला केस नाही पण येतील. सशाला शिंग नाही पण येतील. बैरा ऐकू शकेल, मुका बोलू शकेल. वांजेला मुलगा होईल, बर्फाला आग लागेल. मुर्ग्या जळाने ताण भागेल. आकाशावर पेरणी करता येईल, पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत नाही. फायनल करा, एक गोष्ट फायनल करायची. मग संतांची कृपा झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान येऊ शकत नाही. आणि ज्ञान येत नाही तोपर्यंत जीवनाचा अर्थच कळू शकत नाही. जीवन म्हणजे शिकणं म्हणजे MA नाही. काय केलं शिकून लोकांनी? नुसत्या पदव्या घेतल्यात, केलंय काय? छत्रपतीच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम हा लागलेला डाग आहे. काय म्हणते तुमचं? वृद्धाश्रम आपल्याकडे नकोच आहे. काय म्हणते तुमचं? ज्याला गरज आहे त्याला मदत करणं अनाथ आश्रम असावा. एखादा माणूस जीवनात उद्ध्वस्त झाला त्याला मदत असावी. एखादा गरीब माऊलीचा पती गेला, तिने मुलाबाळा मोठी केली, त्यांच्या शिक्षणाला मदत जरूर करावी. पण ज्यांच्या पोरालाही पगार आहे, सुनालाही पगार आहे, त्यांच्या बापांना भाकरी घालायची गरज काय? आणि महाराष्ट्रातले टोटल वृद्धाश्रम तपासा तुम्ही, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही बी आणि जाणारही नाही. त्याच्या घरात कालवणाला तेल नाही पण संस्कृती आहे. त्याची सून सासऱ्याला शिव्या देईल. मी म्हणतो एका दिवशीच्या आत देणारच नाही. लई तापली तर बिघडली तर देणार नाही, पण तळून मारणार नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? एका दिवशी 9ची भाकर 12ला देईल. एका दिवशी रात्रीचं कालवण सकाळी गरम करून देईल ती. पण त्यांनी अजून धर्म सोडला नाही. तुमचं काय मत आहे? पण ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत आणि जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात
दोन्ही टॉमी संघर्ष, एकाला साखळी आणि एकाला बरमुडा. साखळीवाला टॉमी पुढं चालतो आणि तो लोकांना सांगतो हा बरमुडावाला हिंडून आणतो, याच्या डोक्यात पाणी झालंय. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. इंद्रिकचे कीर्तन आहे हे, थोडं झोंबत आहे पण खरं आहे आणि झोंबायलाच पाहिजे. काय तुम्ही फक्त आम्हाला परत बोलवणार नाही, आमचं एका गाव वाचून आडलं काय, पण सत्य बोललंच पाहिजे. काय मध्ये तुमचं थोडं मागे जाऊन परत पुढे येऊ. पटापटा करंट लावून दिला तुम्हाला. करंट लागलं म्हणजे सोपं आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे, पण मी तुम्हाला पुढे सांगितलंय सज्ञान हे संतांची कृपा झाल्याशिवाय येणारच नाही. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? फायनल आहे. पुन्हा डोकं नाही लावायचं बरं का. आता लोकांना नेमकं ज्ञान नाहीये. पैसा आहे, पैसा आहे, गरिबी बिरिबी हे सगळ्या लबाड आहेत. कोण गरीब आहे? गरीब जेवढा दारू पितो तेवढा कोट्याधीश पेत नाही. गरीबाला जेवढा किडा आहे ती लोक भेट. तुम्ही आपण म्हणतो माणसं गरीब आहेत. कोण गरीब आहे? कोण गरीब? कोण गरीब आहेत की जुगार कोण करते? गरीब आहेत की आकडे कोण लावते? गरीब आहेत का मारामाऱ्या कोण करते? श्रीमंत माणसं मारामारी करीत नाही. गरीबाला गुदगुल्याच होतात नाही मारामारी केली तर. एक माणूस वावरात लगीन करीनं अख्खी दुनिया लॉन्स लावू लागली. गरीब आहेत का? गरीब आहे. हे गरिबी बिरिबी सगळ्या लबाड आहेत. काय ती गरिबी? मोबाईल ना असा माणूस दाखवा जो थुकेल तंबाखू वाळून खातोय त्याच्याकडे स्क्रीन टच हँडसेट आहे. थुकेल तंबाखू वाळून खातोय. काही इतके भिकार नाही आहेत. फोन पे लोन लोन पे फोन कर्ज काढली पण झक मारलीस आणि काय नाही. कुठे बसलं का ते खोकडं घेऊन बसायचं आपलं दरिद्रेवानी मोठ्या थाळीत बसायचं आणि वाचायचं काय शिळी गाभण आहे बोकडे एक नाही. काय वाचायचं? आता शिळी गाभण राहिले बोकडे ठेवून काय करत? काय आलं वापरायचं खोकडं आपलं कुठे बसलं का चैन उघडीन गेम चालू. काय लगविला आला तर चैन सुद्धा खोलली नाही. अख्या बुटात पाणी गेलं वर बोलतच राहील. हे गरीब नाही श्रीमंत नाही. फक्त लोकांना काय नाही उत्तर तुमच्या कोणी होत्या मग मजा राहत नाही. कीर्तनाची लिंक आतून लागली पाहिजे. ऐकणारा ज्ञान नाही. हे एमएबी ज्ञान सोडून द्या. शाळेतल्या ज्ञानाला कोण खात? रिटायर झाले काही परमनंट झाले नाहीत. काहींची पोरं लग्नाला आलेत बापाला पगार नाही. काही 40 वर्ष झालेत रुपया पगार नाही. गाव सर म्हणतंय त्याला. काहींनी 10 लाख भरले तर 1,500 घेतात. आहेत का नाही बोला? काही 70,000 सही करतात तर 30,000 घेतात. आहे का बोला? काही जूनला परमनंट झाले जुलैला रिटायर झाले. एकच महिन्यात सेवापुरतीच पुरस्कार मरा. एम फिमे कोण खाते? एम एम फिपी एम एम फिपी बीएड बीएड ज्युनियर के दिन सीनियर के दिन हायर के दिन और के दिन एम डीएड एंड बीएड एंड आर्ट एंड कॉमर्स एंड साइंस एंड वाणिज्य बीटेक एंड डिप्लोमा टर्नर एंड फिटर एंड वेल्डर एंड मैकेनिकल पॉलिटिकल इंजीनियर एमपीएससी यूपीएससी नेटेड सेटन फार्मसी सिटी डिप्लोमा एमबीएन बीएन हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ रोग गुप्तन गडी तज्ञ आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. चला थोडं पुढं. काय नाही बॅस फिट बसलं. काय नाही ज्ञान नाही. महिला म्हणलं पटकन एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? चाल 24 धर. 24 दर तासाला एक. नुसती नेसतच राही. मग तुला कपाटभर साड्या घरात ठेवायची काय गरज आहे? तू जगणार आहे का एवढ्या साड्या पोहत नाही? मग तुला साड्या किती असावा एवढं सुद्धा ज्ञान नाही. आणि तू बचत गट काढून गाव सुधरीती म्हणजे कोणता न्याय? तुम्हाला एकच मुलगा आहे ना मग 27 खोल्यांचा बंगला बांधायची काय गरज? तुला काय 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये? म्हणजे आपल्या पोराला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा
काय नाही कळत, काही नाही. शब्द एक एक पुढे सरकायचा अभंगाला. अरे कोणाला तरी खरं बोलू द्या. दाबून मारला समाज या लोकांनी, दाबून. बोलायचं नाही कोणी. जो खरं बोलेल ना मेलाच तो. गावात लाईट गेली का मोर्चा, डीपी जळाली का मोर्चा, तलाठी आला नाही मोर्चा, हा गाव दारू पित आहे, कोणी बोलायचं नाही. दारू जो बोलान त्याचा गेम. खरं बोलायचंच नाही कोणी. वाटुळं झालं, वाटुळं. 2200 पोरी नुसत्या मार्च मध्ये पळून गेल्यात एकट्या महिन्यात. त्याचे 160 आपले आहेत नाशातले, 160. बोलायचं नाही, बोलायचं नाही. असं बोललं का इंदुरीकरांनी महिलांच्या भावना दुखावल्या, झाला कार्यक्रम. बोलायचं नाही. 160 पोरी पळून, काय नाही 80% पोरी बंगार पोरांच्या प्रेमात पडून बर्बाद झाल्या. बंगार एकदम थर्ड क्लास पोराच्या नादी लागायचं. त्याला मिसलूट नाही, फिसलूट नाही. भिकार अवलादीचं केस कोणीकडे बगलात गुळछिड्या, अंडरपॅन्टला वा, थोडं इंग्रजी वाक्य बोललं, घालात हसलं भारी, मोबाईल वापरला का त्याला पोरगी बी लागली. आणि पोर काय काम करते म्हणजे इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत मोटरसायकली चोरीत आहे. ही शिंबडी पोर त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटबाद तो डोळ्यात. पोलिसांना धरलं तर 6 मोटरसायकली सापडल्या त्याच्याकडं. आणि इश्क ही मेरी जिंदगी आहे, बस टायरची हवा भरून मर. संपलेली माणसं आहेत महाराज. तुमचं काय मत आहे? लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात, नाही तर संस्कृतीच्या बाबतीत संपलेली लोक आहेत. लोकांना राग येतोय कीर्तनाचा, येऊ द्या ना. आज थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये. हे तुमचं माझं कुटुंब आहे. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुडा धाकटा गावाला निघून गेला. हे तुमचे माझे कुटुंब आहेत. आम्ही फक्त कडक कपडे घालतोय, गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडलं पण बहीण परवडली नाही. आणि 80% पुरी इंदुरीकरला शिवाय देत्या. ते आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू नाही तर कोणाचा हात धरून जाऊ, त्याला काय करायचं. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारा छक. बंगल्यातून पुरी पळून गेलं तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपटो. काय करता. प्यार क्या होता है तर चिंगळे निवडताय, निवडो. प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेला औषध पिताय, पिओ. संपलेली माणसं आहेत. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आणि याला एकच उत्तर आहे, काही नाही, ज्ञान नाही. आता जागेवर आले, आता करंट लागला. करंट लागलं का अभंगाचा मग सोपं राहिलं. ज्ञान नाही. आणि तुम्हाला मला ज्ञानाची गरज आहे. गाडी घेणं धन्य नाहीये, गाडी घेणं धन्य नाही, बंगला बांधणं धन्य नाही, बायको करणं धन्य नाही, नर्सरी मिळणं धन्य आहे. हे मिळत नाही. जाऊ जाऊ तुम्ही जाऊ जाऊ दे. जाऊ द्या. हे मिळ, हे बरे माहिती नाही. तिकडं जाय, तिकडे तिकडं इकडं. विठाल 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 काय होतं. ऐकणाऱ्यांना अभंगाची लिंक लागली ना, त्याला विक्षेप चालत नाही. आता तुम्हाला अभंगाचा करंट लागलाय, तोय बाहेरून नाही आतून. ब्र्या, गाडी घेणं धन्य नाही, बंगला बांधणं नाही, हे प्रारब्ध आहे. अन्नमान धन हे तर प्रारब्धाधीन, हे तर प्रारब्धाधीन, हे तर प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. गाडी घेणं, बंगला बांधणं, बायका करणं, पोरं मिळणं, पोरगे होणं हे काही धन्य नाही. कशाला काही लोक म्हणतात लागलं बाई येरीला पाणी, आता खांदल्यावर काय लागल. काय माणसं बोलतील. झालं बा त्याला पोरगा, आता बायको केल्यावर काय होईल. थोडं मागं पुढं होईल. हे पोरग हे गाडी घेणं, बंगले बांधणं हे काय नाही. नर्सरी मिळत नाही, मिळालं हे धन्य आहे. हे गाड्या बिड्या बंगले बिंगले हे धन्य आहे. आणि तुम्हाला मला मिळालंय हे खरं धन्य आहे. सांगू पुढं. आपल्याला नर्सरी मिळतच नाही, मिळालं धन्य आहे की नाही बोला.
बोला. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मिळालं धन्य आहे. त्याच्या पुढे सांगा, नुसतं महाराष्ट्रात मिळालं धन्य नाही, नाशिक जिल्ह्यात मिळालं हे धन्य आहे. त्याचं कारण आहे का? या महाराष्ट्राला या महाराष्ट्राला नाशिक जिल्ह्याने दिलं ते जगानं दिलं नाही. हे कधी ध्यानात ठेवायचंय. जगामध्ये सगळी तीर्थ आहे, नाशिकला तीर्थ राज आहे. जगामध्ये सगळे तीर्थ आहेत, पण त्र्यंबकेश्वर तीर्थांचा राजा आहे. तुम्हाला इतर ठिकाणी काय, इथं डोळ्यानं पाहिलं तरी पाप जात आहे, दृष्टी पडता ब्रह्मागिरी. आता पुढे सांगा, रामाचं सगळ्यात जास्तीत जास्त वास्तव्य नाशिकला. आता त्याच्या पुढे सांगा, वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्यांचे गुरु नाशिक मध्ये अनुग्रह येते. निवृत्तीनाथाला अनुग्रह, आदिनाथ उमा बीज प्रगटले. हे कधी ध्यानात ठेवा. आणि एवढ्या पवित्र ठिकाणी जन्म मिळालाय, तुम्ही मी धन्य आहे. पवित्र ते कुळ शरीर मिळतच नाही. आता पुन्हा उलट सांगितलं मी तुम्हाला, मागाचंच वाक्य पाठ करा. तापलेल्या लोखंडावर पाणी ओतलं, मिळल नाही. तुम्ही उसाची साखर कराल, पण साखरेचा परत ऊस करणार नाही. दुधाचं लोणी कराल, लोण्याचं दूध काढणार नाही. लाकडाची राख कराल, राखेचं लाकूड करणार नाही. तुम्ही लोखंडाचं सोनं कराल, परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड करणार नाही. मग सगळं मिळेल, पण हे मिळणारच नाही. मिळालं तर धन्य आहे. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. हे गाड्या बिड्या बंगले बिंगले सगळे कमवाल, शरीराचा एक अवयव गेला, संपला विषय. हे मित्र बायका पोरं बिर ही सगळी भामटेची टोळी आहे. हे तर कोणी कोणाची बायको नाही, कोण कोणाची प्रेशन आहे. काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं, तुला कोणी नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. पागल आहे का ती? हलकट क्वालिटी त्या का शांबड्या पोरीने यावं आपला खिसा रिकामा करावा, इतके दरिद्र का आपण? हे सगळे लबाड आहेत. एवढं सांभाळा. तुमचं काय मत आहे? गाड्या बिड्या आता समजा कीर्तन संपल्या, आज मी मेलो, मरणार नाही, आज दशमी आहे, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी जाणार उलथून. आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय उपयोग त्याचा? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली, काय उपयोग त्याचा? आपण बुडालो, जग बुडालं. काय मत आहे तुमचं? हे सगळं आपण आहे तर आपण बुडालं, जग बुडालं. हे मित्र बारीक आहे का? माझं वाक्यपदी ध्यानात ठेवा. नर शरीर मिळतच नाही, मिळालं धन्य आहे. आणि त्याला 3 उदाहरणं दिलेत मी. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं केस पिकली न पिकली, दररोज काळी कर, पहिली नाहीत. रोज कर, पण एक गडी ठेव. नॅचरल थिंग ॲज नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. नैसर्गिक गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. पावडर लावून माणसं गोरे होत असतात का? हा पागलपणा आहे सगळा. याला अशी पावडर याला आचरणाची अशी पावडर लावा का याच्या ज्ञानाचा सुगंध आला पाहिजे. याला फेअर अँड लवली लावून काय करायचं? फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. मूर्खासारखं आपलं काही करीत बसायला. परत मागे चला, सगळं मिळेल, हे मिळणार नाही. काय माझं तुमचं? आणि याला जपा. हे गाड्या बिड्या बंगले बिंगले आग लागू द्या, याला जपा. हे गेल्यावर सगळं गेलं. काय मत आहे तुमचं? आणि तुम्हाला पाहायचं असेल ना, शरीराचा एक अवयव जाऊ द्या, एक मित्र सुद्धा तुमचा नाही. जे मित्र तुमच्या बरोबर प्यायला होते तेच मित्र लोकांना सांगत. मी म्हणत होतो त्याला शेवटची क्वार्टर पिऊ नको, त्यानं ऐकलं नाही, त्याच्यामुळे त्याचे दोन्ही बॉल सटकले, मी शेप राहिलो. सांगतात का नाही? बोला. हे प्रेम बिम प्रियशी प्रियशी काही नाही. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रियशीला घेऊन घाटात बसलं. ती पागल पोरगी त्याला म्हणायची, माझ्या डोळ्यात पाय, माझं हृदय फाडून पाय.
तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे, तिने बाबळीतच सोडून दिला. काय प्रेम हे सगळ्यांना बडे आहेत. महाराज मिटवायची गोळी, तू एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर. खातो का गोळ्या आणि याला झपा. मुद्दा पटला, कारण सगळं मिळेल पण हे मिळणार नाही. याला जपा, याला रोग होऊ नये, रोग होऊ नये. जरा एज्युकेटेड लोक नीट आहे का शिकलेले, जरा पोरी कॉलेजच्या पोरी बिरी शिकलेले पोरी नीट आहे का, नुसत्या फी भरा बाप मरू द्या. जरा नीट आहे का, नीट आहे का. याला रोग नकोय. काय मत आहे तुमचं? आणि सध्या लोकांना 4 रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. पटापट 80% लोकांना कॅन्सर आहे सध्या. आणि सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण तुमचं जास्त आहे. महिला मंडळ नीट आहे का, तुमचं जास्त आहे. आणि सगळ्या लोकांचं काय सगळ्या लोकांचं काय म्हणणं आहे, तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सरलाट लोकांना कॅन्सर व्हायला लागला. हा किंवा नाही. आणि कॅन्सरचे एकमेव कारण, पटलं तर हा म्हणायचं, नाही तर आपलं ते जमत नाही सूत्र. पटलं तर हा म्हणायचं, कॅन्सरचं एकमेव कारण 80% लोक केमिकल खातात. काय म्हणते तुमचं? एक भाजी अशी नाही का ती फवारलेली नाही. आणि जे फवारलेलं नाही ते लोक खात नाहीत. मठ फवारलेलं नाहीत खात नाहीत, मूग फवारलेलं नाहीत ते खात नाहीत, उलगे फवारलेले नाहीत ते खात नाहीत, शेवग्याच्या शेंगा फवारलेल्या नाहीत शेतकऱ्याच्या बांधावरच्या खात नाहीत. केमिकल खाणार तर कॅन्सर होणार. तुमचं काय मत आहे बोला. मेथीला 3 फवारे लागतात, कोबीला 22 फवारे लागतात, फ्लावरला 32 फवारे लागतात. तुम्ही अभ्यास करा ना. आणि अख्खं केमिकल खायचंय, कॅस्ट्रोल वाढणार, कॅन्सर होणार. कॅन्सरला एकच औषध आहे. एक तर मुळात तुम्हाला सांगा, लोकांना खायलाच नाहीये. लोकांनी फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकवल्यात, पांढरी केस काळी केल्यात, करक टोप्या घालित्यात, भारी मोबाईल वापरत्यात आणि पाव खात्यात. खायलाच नाही लोकांना. नुसतं पाव, इडली, ठोस ढोस, बर्गर, सर्गर, वर्गर, बर्गर, मर. हलकट क्वालिटीचं नाही, नुसतं खाते पाव. त्या बापाने खाली होते पाव. पाणीपुरी बिकारा अवलाद, 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्याच्यावर जर शेतकरी सोडला तर टोकरी सकट हानी. काय खात्यात काय खोबरं खार का, हा विनोद समजू नका. जोपर्यंत तुम्ही रोलचं खाणं बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर होणार. हा किंवा नाही. घरचं खाणं, रात्रीची चपाती सकाळी खात नाही, शिळी झाली. आणि 1.5 वर्षाची बिस्किट चहात बुडून खाता. आकली आहे का काही? बिस्किट कायचे गव्हाचे. मग चपाती खायला काय रोग झाला? उठल्या एक चपाती खा बरं. काय खायलाच नाही. नुसत्या गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बंगल्यातून निघतो पोहे खायला डांबरी होतो. अरे तो बायको तरी काल झक मारा केली. त्या बायकोला पोहे येईन दरिद्री. इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन, इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.